महाराष्ट्र बुलेटिन, नई सोच नई दिशा। नासिक में एक निर्माण स्थल पर नाम बदलकर काम कर रहे रोहिंग्या और बांग्लादेशी मुसलमान को गिरफ्तार किया गया है। यह कार्रवाई क्राइम ब्रांच पुलिस को 8 दिनों से मिल रही है और सूचना के बाद दी गई है। इससे साबित होता है कि नासिक शहर में अभी भी कुछ रोहिंग्या और बांग्लादेशी है। यह जानकारी आज पुलिस आयुक्त संदीप कर्णिक ने संवाददाता से सम्मेलन में दी। काही काळापासून मोहीम राबवण्यात आलेली होती। मागच्या आठवड्यामध्ये क्राइम ब्रांच नाशिक शहर पोलीस यांना माहिती मिळाली की एक कन्स्ट्रक्शन साइट आहे ज्या ठिकाणी साधारण 600 लेबर काम करत आहेत। त्या ठिकाणी काही बांगलादेशी नागरिक हे आपली ओळख लपवून त्या ठिकाणी काम करत आहेत। तर त्या इन्फॉर्मेशनला वर्कआउट करण्यात आलं, जी गोपनीय इन्फॉर्मेशन मिळालेली होती। त्याच्यामध्ये आमच्या मागे हे जे सर्व क्राइम ब्रांचचे अधिकारी अंमलदार आहेत त्यांनी खूप अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे। एपीआय माळी यांना इन्फॉर्मेशन मिळालेली होती, माळीच्या पुढे आपण अतिशय उत्कृष्ट इन्फॉर्मेशन मिळालेली होती आणि त्याच्यानंतर साधारण 4 दिवस ही सर्व टीम वेषांतर करून वेगवेगळ्या प्रकारचे वेश करून कधी लेबरच्या वेशामध्ये किंवा कधी इतर कुठल्या वेगळ्या वेशामध्ये या कन्स्ट्रक्शन साइटला व्हिजिट करत होते आणि ही इन्फॉर्मेशन त्यांनी वर्कआउट केलेली आहे। काल त्यांना 8 बांगलादेशी नागरिक हे त्या कन्स्ट्रक्शन साइटवर निष्पन्न झालेले आहेत। त्यानुसार आम्ही ही केस केलेली आहे। त्याच्यामध्ये आम्हाला बांगलादेशचे जे ओळखपत्र आहेत ही ओळखपत्र अशा प्रकारची त्यांच्यापैकी काही जणांकडे मिळालेली आहेत। काही जणांकडे तसे त्यांचे शाळेचे दाखले, ते बांगलादेशचा शाळेचा दाखला आहे किंवा बर्थ सर्टिफिकेट आहे, अशा प्रकारचे काही डॉक्युमेंट्स आम्हाला मिळालेले आहेत। कधी आले होते आपल्याकडे आणि 600 मध्ये फक्त 8च आहेत का अजून काही तपास? याच्यामध्ये एक जो यातला संशयित आहे तो 12 वर्षापूर्वी आलेला होता। 12 वर्षापासून त्याचं पुणा आणि नाशिक या ठिकाणी वास्तव्य होतं आणि इतर जे आहेत सर्व हे 1 महिना 2 महिना असे अंतराने आलेले आहेत। सर, हे जे लोक राहत होते ते किती वर्षापासून तिथे होते आणि त्यांच्याकडे महाराष्ट्रातले किंवा भारतातल्या देशातले काही ओळखपत्र त्यांच्याकडे सापडलेत का? त्याच्यावर राहत होते। याच्यामधला एक जो संशयित आहे तो 12 वर्षापासून राहत होता आणि तो नाशिकमध्ये 6 वर्षापासून त्याचं वास्तव्य होतं। पण इतर जे आलेले लोक आहेत त्यांच्या आमच्या तपासाप्रमाणे 1 किंवा 2 महिन्याच्या अंतरावर ते लोक आलेले आहेत। त्यांच्यातील 3 जणांकडे भारतातील काही ओळखपत्र मिळून आलेली आहेत। तर ती कशी मिळाली, कुठून मिळाली याचा तपास नाशिक शहर पोलीस करत आहे। लोक नाशिकला कसे आले, काही लिंक मिळाले का? नाशिकचं लिंक आहे का, मुंबईचं लिंक आहे किंवा इथं एखादा कोणी व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या माध्यमातून तिथं आहे? याच्यामध्ये लिंक जी आहे त्यांचा जो बांगलादेशातील एजंट असतो तो त्यांना कॉन्टॅक्ट केल्यावर तो क्रॉस बॉर्डर त्यांना कलकत्त्यामधील एजंटचा कॉन्टॅक्ट करून देतो। ते बॉर्डर क्रॉस करतात आणि त्याच्यानंतर तो जो इंडियामधला एजंट आहे तर तो त्यांना विविध ठिकाणी किंवा जसे हा 12 वर्षापूर्वी आलेला आहे याच्या ओळखीचे काही लोक असतील तर ते त्या लिंकप्रमाणे या ठिकाणी काम करायला येतात। तर राहण्याचं आहे त्यांचं काय, त्यांचा उद्देश काय होता? साधारणतः प्राथमिकदर्शनी काही माहिती मिळाली का त्यांचं राहण्याचं? 12 वर्षापासून एक व्यक्ती राहतोय, बाकीचे 7 व्यक्ती जे आहेत त्यांचा राहण्याचा उद्देश काय साधारणतः प्राथमिकदर्शनी? प्रथमदर्शनी जे तपासात निष्पन्न झालेलं आहे त्याच्यामध्ये त्यांचा जो उद्देश आहे हे काही इकडे काम करण्यासाठी आलेले आहेत आणि काम करून मग त्यांना जे काही पैसे मिळतील ते त्यांच्याकडे जे कलकत्त्याला त्यांच्या बँक अकाउंटमधून पाठवतात तिकडे ते पैसे काढून ते बांगलादेशला नंतर ट्रान्सफर करण्यात येतात। अशा प्रकारचं आत्तापर्यंत निष्पन्न झालेले, पण सर्व अँगल्स या केसमधले जे आहेत ते आमचे अधिकारी तपास करत आहेत। त्याच्यामधल्या गुन्हेगारी स्वरूपाची कारवाई अजूनपर्यंत तपासात निष्पन्न झालेली नाहीये। त्यांचा गुन्हा एवढाच आहे की अवैधरित्या ते भारतात प्रवेश केलेला आहे त्यांनी आणि आपल्याकडे त्यांचं अस्तित्व मिळून आलेलं आहे। ज्या साईटवर काम करत होते त्या साईटची काही चौकशी, म्हणजे ज्याचं कन्स्ट्रक्शन आहे त्याची काही चौकशी झाली? जे साईट्स आहेत त्यांची चौकशी झालेली आहे, कारण आम्ही आठवड्याभरापासून हा उपक्रम आणि हे ऑपरेशन राबवत आहे। तर त्या ठिकाणी काम करणारी जी लोक आहेत तसेच त्या ठिकाणी जे इतरही लेबर आहेत तर यांची चौकशी केलेली आहे आम्ही आणि पुढेही याची चौकशी चालू आहे।
लेबर कॉन्ट्रॅक्टर जे असतात, लेबर कॉन्ट्रॅक्टरला जे कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं, तर त्यांनी अशा प्रकारे काही लोक त्यांच्यातले जसे 600 लोकांमधले आपल्याला 8 निष्पन्न झालेले आणि पुढे अजून चौकशी चालू आहे. तर याच्यामध्ये काय नक्की त्यांचे फॉर्मॅलिटीज ज्यांना नोकरीवर ठेवताना त्यांनी केलेले आहेत त्याबद्दल आम्ही चौकशी करतो. सर, याच्या अगोदर नाशिकमध्ये काही दहशतवादी संघटनांशी संबंधित लोक ज्यावेळेला नाशिकमध्ये आढळले होते त्यावेळेला आपण घरमालकांवरती गुन्हे दाखल केले होते, घरमालकांवरती कारवाई केली होती. मग या प्रकरणामध्ये या लोकांना ज्यांनी आश्रय दिला त्यांच्यावरती काय कारवाई केली जाणार आहे? त्यांना या गुन्ह्यामध्ये घेतलं जाणार आहे का? त्यामध्ये विशेषतः ते बांधकाम व्यावसायिक असतील किंवा त्यांचे कंत्राटदार असतील त्यांच्यावर या स्वरूपाने कारवाई केली जाईल का? याच्यामध्ये सर्वप्रथम जो अँटी नॅशनल ॲक्टिव्हिटीज किंवा टेरर अँगल आहे, तर त्या दृष्टीने ATS असेल किंवा बाकी ज्या एजन्सीज आहेत तर त्यांना इंटिमेट करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर आपले जे स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंट आहे त्यांनाही आम्ही इंटिमेट केलेलं आहे. आणि यांचे बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंकेजेस काय आहेत की यांना इथे कोणी आश्रय दिला किंवा यांना कोणी कागदपत्र बनवायला मदत केली त्यावर तपास चालू आहे आणि पुढे लवकरच त्यामध्ये काही प्रोग्रेस अपेक्षित आहे. महाराष्ट्र सरकार ने रोहिंग्या और बांग्लादेशियों की तलाश करने का आदेश दिया था। तदनुसार पुलिस ने उनकी तलाश की और उन्हें गिरफ्तार कर लिया है। इस कार्यवाही में पकड़े गए लोगों को उनके देशों में वापस भेजा दिया जाएगा। महाराष्ट्र बुलेटिन के लिए भूषण जैन, नासिक। महाराष्ट्र बुलेटिन यूट्यूब चैनल को शेयर करें, सब्सक्राइब करें, बेल आइकॉन पर क्लिक करें।